गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या काठे गल्लीतील वादग्रस्त धार्मिक स्थळ न्यायालयाच्या आदेशानुसार 2 दिवसांनी स्वतःहून काढून घेण्याची तयारी धर्मगुरूंनी दाखवली आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्त व बॅरिकेडिंग करण्यात आले। मात्र धार्मिक स्थळ तोडल्याची अफवा पसरल्यामुळे तेथे 16 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता सुमारे 300 ते 400 जणांचा जमाव जमला। वीज खंडित असल्याने तरुणांनी केलेल्या दगडफेकीत 4 ते 5 वाहनांचे नुकसान झाले। निरीक्षक खैरनार यांच्यासह 3 पोलीस जखमी झाले। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांची अश्रुधुराच्या 4 नळकांड्या फोडल्या। 2 दिवसांनी अतिक्रमण स्वतःहून काढले जाणार असून शांतता राखावी असे आवाहन धर्मगुरूंनी केले। सकाळी 6 वाजता 4 जेसीपी, 6 ट्रक, 2 डंपर, 40 ते 50 मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आणि अनधिकृत धार्मिक स्थळ काढण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।